नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कोमल धस आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे आपल्या JS एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण कॅलेंडर म्हणजे दिनदर्शिका या घटकावरील प्रश्न ट्रिकचा वापर करून कमीत कमी वेळात सोडवणार आहोत। या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण दिनदर्शिका या घटकाविषयी बेसिक माहिती दिलेली आहे आणि त्यावर आधारित काही क्वेश्चन देखील सोडवून घेतलेले आहेत। आपण तो व्हिडिओ चॅनलवर जाऊन पाहू शकता। आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला देखील प्रेस करा, जेणेकरून आपल्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी आपणापर्यंत पोहोचेल। चला तर मग वेळ अजिबात वाया न घालवता आपण आपल्या प्रश्नांकडे वळूया। एका वर्षी 15 ऑगस्टला सोमवार होता, तर त्याच वर्षातील 6 सप्टेंबर कोणत्या वारी येईल? बघा, 15 ऑगस्टला कोणता वार होता? तर सोमवार होता। आणि आपल्याला काय विचारलंय? तर त्याच वर्षातील, वर्ष तेच आहे, त्याच वर्षातील 6 सप्टेंबरला कोणता वार येईल? 6 सप्टेंबरला कोणता वार येईल? मग ऑगस्ट महिन्यापासून आपल्याला सप्टेंबर महिन्यापर्यंत जायचंय। मग आपण महिन्यांची नावे लिहून घेऊया, ऑगस्ट आणि सप्टेंबर। 15 ऑगस्टचा वार दिलेला आहे। मग आपल्याला माहिती आहे की ऑगस्ट महिना 31 दिवसांचा असतो। मग 31 मधून 15 वजा करायचे, कारण 15 ऑगस्टचा वार दिलेला आहे। मग आता किती दिवस राहिले ते आपल्याला काढायचं आहे। 11तून 5 गेले 6, 2 मधून 1 गेला 1, म्हणजे ऑगस्ट महिन्यामध्ये किती दिवस उरलेत? 16 दिवस। 15 ऑगस्टला सोमवार आहे आणि 15 ऑगस्ट पासून 31 ऑगस्ट पर्यंत, 15 ऑगस्ट नंतर 31 ऑगस्ट पर्यंत 16 दिवस आहेत। आणि सप्टेंबर महिन्यातील 6 सप्टेंबरचा वार आपल्याला विचारलेला आहे, म्हणून सप्टेंबर महिन्यातले 6 दिवस घ्यायचे आणि यांची करायची ॲडिशन। 16 अधिक 6 22। आता या 22ला 7 ने भाग द्यायचा। 7 नेच का भाग द्यायचा? तर आठवड्याचे वार किती असतात? 7 असतात, म्हणून 22ला 7 ने भाग द्यायचा। 7 त्रिक 21, 22 मधून 21 गेले 1 उरला, बाकी किती आले? 1 आले। मग बाकी 1 उरली, म्हणून आपल्याला सोमवारच्या पुढे 1 दिवस जायचं। मग सोमवारच्या पुढे 1 दिवस आहे मंगळवार। मग त्या वर्षातील 6 सप्टेंबरला कोणता वार येईल? तर मंगळवार येईल। बघा कसं सोडवलं आपण। 15 ऑगस्टचा वार दिला होता सोमवार आणि आपल्याला 6 सप्टेंबरचा वार विचारलाय। मग आपण ऑगस्ट महिन्यातले दिवस किती उरलेत? 15 तारखेच्या नंतर 16 दिवस उरलेत, हे आपण काढलं आणि सप्टेंबर महिन्यातले 6 दिवस घेतले, ह्या दोघांची ॲडिशन केली आणि याला 7 ने भाग दिला। मग 7 ने भाग दिल्यानंतर बाकी 1 उरली, म्हणून आपण सोमवारच्या पुढे 1 दिवस गेलो, म्हणजे 6 सप्टेंबरला कोणता वार असेल? तर मंगळवार असेल। पुढचा क्वेश्चन आहे, एका वर्षी बालदिन शनिवारी आला होता, तर त्याच वर्षातील नाताळ कोणत्या वारी असेल? बघा, आता हा प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला बालदिन केव्हा असतो, नाताळ केव्हा असतो, हे दिनविशेष माहिती पाहिजे। बालदिन केव्हा असतो? तर 14 नोव्हेंबरला असतो। 14 नोव्हेंबरला बालदिन असतो। आणि आपल्याला काय विचारले? तर त्याच वर्षातील नाताळ, नाताळ कोणत्या वारी येईल? मग नाताळ हा सण केव्हा असतो? 25 डिसेंबरला असतो। 25 डिसेंबरला। बालदिन केव्हा आला होता? शनिवारी आला होता, तर नाताळ कोणत्या वारी येईल? 25 डिसेंबरला कोणता वार असेल नाताळाच्या दिवशी ते आपल्याला विचारलेलं आहे। मग आपल्याला नोव्हेंबर महिन्यातून डिसेंबर महिन्यात जायचंय, वर्ष तेच आहे। मग आपण हे महिने बाजूला लिहून घेऊया, नोव्हेंबर आणि डिसेंबर। आपल्याला बालदिन म्हणजे 14 नोव्हेंबरचा वार दिलेला आहे, शनिवार आहे। मग 14 नोव्हेंबर पासून आपल्याला नोव्हेंबर महिना किती दिवसांचा असतो? 30 दिवसांचा असतो। मग 14 नोव्हेंबरच्या पुढे 30 तारखेपर्यंत किती दिवस होतात ते आपल्याला काउंट करायचंय, म्हणून आपण 30 मधून 14 मायनस करायचे,
10तून 4 गेले 6, 2 मधून 1 गेले 1. मग नोव्हेंबर महिन्यातले किती दिवस उरले? तर 16 दिवस उरलेत. बघा 14 नोव्हेंबर नाही घ्यायचा, 14 नोव्हेंबरच्या पुढे 15 नोव्हेंबर पासून 30 नोव्हेंबर पर्यंत 16 दिवस होतात. हे 14 हा दिवस त्यातून वजा करायचा आपल्याला. 30 वजा 14 16 दिवस उरले. आता डिसेंबर महिन्यातला आपल्याला नाताळचा वार विचारलेला आहे. नाताळ असतं 25 डिसेंबरला, म्हणून 25 घेतले आणि ह्या दोघांची करायची ॲडिशन. 6 अधिक 5 11, 11चा 1 हातचा आला 1, 1 अधिक 1 2, 2 अधिक 2 4, 41 आली ॲडिशन. या 41ला 7 ने भाग द्यायचा. 7 5 35 आणि 7 7 42. आपल्याला 7 5 35 हे घ्यावं लागेल. 41 मधून 35 गेले, बाकी उरली 6. मग बाकी 6 उरली म्हणून आपल्याला शनिवारच्या पुढे 6 दिवस जायचं आहे. शनिवारच्या पुढे 6 दिवस रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार. म्हणजे त्या वर्षातील नाताळचा वार कोणता असेल? तर शुक्रवार असेल. पुढचा क्वेश्चन आहे, मंदारचा जन्म 7 जुलै 2007 ला शनिवारी झाला, तर त्याचा दुसरा वाढदिवस कोणत्या वारी येईल? बघा मंदारचा जन्म केव्हा झालाय? 7 जुलै 2007 ला शनिवारी झाला. आणि आपल्याला काय विचारलंय? त्याचा दुसरा वाढदिवस केव्हा येईल? मग आता त्याचा पहिला वाढदिवस केव्हा येईल ते आपण अगोदर काढू. 2008 साली 7 जुलै 2008 ला त्याचा पहिला वाढदिवस येईल आणि 7 जुलै 2009 ला त्याचा दुसरा वाढदिवस येईल. 7 जुलै 2007 ला शनिवार होता. मग 2007 या वर्षातून 2008 या वर्षामध्ये जाताना बघा 2008 हे लीप वर्ष आहे. मग इथं फेब्रुवारी महिना क्रॉस होतोय. लीप वर्षाचा फेब्रुवारी महिना क्रॉस होतोय. लीप वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यात 29 दिवस असतात, म्हणून इथं वार 2 दिवसांनी पुढे जाईल. त्याच्या पहिल्या वाढदिवशी कोणता वार असेल? शनिवारच्या पुढे 2 दिवस रविवार, सोमवार असेल आणि दुसऱ्या वाढदिवशी मंगळवार असेल. बघा 2007 मधून 8 मध्ये जाताना 2008 हे लीप वर्ष असल्यामुळे इथं वार 2 दिवसांनी पुढे गेला. शनिवारच्या पुढे 2 दिवस रविवार, सोमवार. आणि 2008 मधून 9 मध्ये जाताना वार 1च दिवसांनी पुढे गेला, कारण लीप वर्ष इथं क्रॉस, लीप वर्षाचा फेब्रुवारी महिना इथं क्रॉस झालेला आहे 7 मधून 8 मध्ये जाताना, म्हणून इथं वार 2 दिवसांनी पुढे गेला आणि 8 मधून 9 मध्ये जाताना वार 1 दिवसांनी पुढे गेला. मग मंदारचा दुसरा वाढदिवस कोणत्या वारी येईल? तर मंगळवारी येईल. पुढचा क्वेश्चन आहे, 11 जानेवारी 2020 रोजी शनिवार होता, तर पुढीलपैकी कोणत्या वर्षी याच दिवशी शनिवार असेल? बघा 11 जानेवारी 2020 रोजी कोणता वार होता? तर शनिवार होता. आणि आपल्याला काय विचारलंय? इथे 4 ऑप्शन दिलेत, ह्यापैकी कोणत्या वर्षी याच दिवशी शनिवार असेल? आता 11 जानेवारी 2021 ला कोणता वार असेल? बघा 2020 हे लीप वर्ष आहे आणि लीप वर्षातून साध्या वर्षात जाताना इथं वार 2 दिवसांनी पुढे जाईल. 2021 हे सामान्य वर्ष आहे. 2020 मधून 21 मध्ये जाताना वार 2 दिवसांनी पुढे जाईल, कारण इथं फेब्रुवारी महिना क्रॉस होतोय. फेब्रुवारी महिन्यात 29 दिवस असतात, म्हणून इथं वार 2 दिवसांनी पुढे जाईल. शनिवारच्या पुढे 2 दिवस रविवार, सोमवार. 11 जानेवारी 2021 रोजी सोमवार असेल. 11 जानेवारी 2022 रोजी 21 मधून 22 मध्ये जाताना वार 1च दिवसांनी पुढे सरकेल, कारण हे दोन्ही पण साधे वर्ष आहेत. 2022 रोजी मंगळवार असेल. 2023 रोजी बुधवार असेल, कारण 22-23 हे दोन्ही पण सामान्य वर्ष आहेत. 2024
11 जानेवारी 2024 या दिवशी गुरुवार असेल. आता बघा 2023 मधून 24 मध्ये जाताना 2024 हे लीप वर्ष आहे, परंतु इथं आपल्याला जानेवारी महिन्याची तारीख दिलेली आहे, म्हणून इथं वार एकच दिवसांनी पुढे जाईल. म्हणून बुधवारच्या पुढे एक दिवस गुरुवार आणि 2024 मधून 25 मध्ये जाताना वार 2 दिवसांनी पुढे जाईल, कारण 11 जानेवारी 2024 ला गुरुवार आहे आणि 2024 हे लीप वर्ष आहे. मग लीप वर्ष असल्यामुळे लीप वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यात 29 दिवस असतात, म्हणून इथं वार 2 दिवसांनी पुढे जाईल. गुरुवारच्या पुढे 2 दिवस शुक्रवार शनिवार. 11 जानेवारी 2025 रोजी शनिवार असेल आणि आपल्याला हेच विचारले कोणत्या वर्षी याच दिवशी शनिवार असेल, तर 2025 या वर्षी शनिवार असेल. ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट आन्सर. पुढचा क्वेश्चन आहे 2014 साली जानेवारी महिन्याचा शेवटचा गुरुवार 30 तारखेस होता, तर याच वर्षीच्या डिसेंबर महिन्याच्या पहिल्या गुरुवारी किती तारीख असेल. हा क्वेश्चन थोडासा अवघड आहे, त्याच्यामुळं काळजीपूर्वक लक्ष द्या. बघा 2014 साली जानेवारी महिन्याचा शेवटचा गुरुवार 30 तारखेला होता, म्हणजेच 30 जानेवारी 2014 रोजी कोणता वार होता, तर गुरुवार होता. आणि आपल्याला काय विचारले, तर त्याच वर्षीच्या म्हणजे 2014 याच साली डिसेंबर महिन्याच्या पहिल्या गुरुवारी किती तारीख असेल. मग आपण अगोदर 1 जानेवारीचा वार काढू. मग 1 जानेवारीला जो वार असतो तोच वार 31 डिसेंबरला असतो, हे आपल्याला माहीतच आहे. आपल्याला 1 जानेवारीचा वार काढायचा आहे. जानेवारी महिना किती दिवसांचा असतो, तर 31 दिवसांचा असतो. मग जर 31 दिवसांचा महिना असेल तर 1, 2, 3 तारखेला जे वार येतात तेच वार 29, 30 आणि 31 तारखेला येतात. म्हणजे 1 तारखेचा वार 29 ला येतो, 2 तारखेचा वार 30 ला येतो आणि 3 तारखेचा वार 31 ला येतो. इथं आपल्याला 30 तारखेचा वार दिलेला आहे गुरुवार. मग 29 तारखेचा वार कोणता असेल, बुधवार असेल. मग जर 29 तारखेला बुधवार तर 1 तारखेला सुद्धा बुधवार, म्हणजे 1 जानेवारी 2014 रोजी कोणता वार असेल, तर बुधवार असेल. बघा आपण कसं काढलं हे. 30 जानेवारीपासून आपण 1 जानेवारीचा वार काढला. जानेवारी महिना 31 दिवसांचा असतो. 31 दिवसांचा महिना असेल तर 1, 2, 3 तारखेला जे वार येतात तेच वार 29, 30, 31 तारखेला येतात. आपल्याला 30 तारखेचा वार दिलेला आहे गुरुवार. 30 जानेवारीला गुरुवार होता. मग 29 तारखेला कोणता वार असेल, तर बुधवार. मग 29 तारखेचा वार 1 तारखेला असतो, म्हणजे 1 जानेवारी 2014 ला बुधवार असेल. आता आपल्याला 1 जानेवारीपासून 31 डिसेंबरचा वार काढायचा आहे. 2014 हे वर्ष कसं वर्ष आहे, साधं वर्ष आहे का लीप वर्ष आहे. बघा इथं 14 ला 4 ने निशेष भाग जातो का, नाही. म्हणजे हे साधं वर्ष आहे, सामान्य वर्ष आहे. मग सामान्य वर्षामध्ये, साध्या वर्षामध्ये वर्षाची सुरुवात ज्या वाराने होते त्याच वाराने त्या वर्षाचा शेवट होतो. म्हणजे 1 जानेवारी 2014 ला बुधवार आहे, तर 31 डिसेंबर 2014 ला सुद्धा कोणता वार असेल, तर बुधवार असेल. 31 डिसेंबर 2014 ला सुद्धा बुधवार असेल. आता आपल्याला ह्या 31 तारखेपासून 31 डिसेंबरचा वार दिलेला आहे, त्याच्यावरून आपल्याला डिसेंबर महिन्यातला पहिला गुरुवार कोणत्या तारखेला आहे हे आपल्याला काढायचं आहे. मग आपल्याला माहीतच आहे, जर 31 दिवसांचा महिना असेल तर 1, 2, 3 तारखेला जे वार येतात तेच वार 29, 30 आणि 31 तारखेला येतात. 1 तारखेचा वार 29 ला, 2 चा वार 30 ला आणि 3 चा वार 31 ला येतो. बघा 31 डिसेंबरला कोणता वार आहे, तर बुधवार आहे. मग 31 तारखेला जो वार तोच वार 3 तारखेला, म्हणजे 3 तारखेला कोणता वार असेल, बुधवार. मग 3 च्या पुढे 4 तारीख, 4 तारखेला कोणता वार असेल, गुरुवार असेल.
म्हणजे डिसेंबर महिन्यातल्या पहिल्या गुरुवारी किती तारीख असेल, तर 4 तारीख असेल. डिसेंबर महिन्याच्या पहिल्या गुरुवारी किती तारीख असेल, 4 तारीख. 4 डिसेंबर 2014. हे आहे आपल्या क्वेश्चनचं आन्सर. डिसेंबर महिन्याचा पहिला गुरुवार 4 तारखेला असेल. नेक्स्ट क्वेश्चन आहे, ऑगस्ट महिन्याच्या 6 तारखेस शुक्रवार असेल तर त्याच महिन्यातील शेवटच्या बुधवारी किती तारीख असेल. बघा, ऑगस्ट महिन्याच्या 6 तारखेस शुक्रवार आहे, म्हणजे 6 ऑगस्टला कोणता वार आहे, शुक्रवार आहे. 6 ऑगस्टला शुक्रवार आहे. आणि आपल्याला काय विचारले, तर त्याच महिन्यातील म्हणजे ऑगस्ट महिन्यातील, या ऑगस्ट महिन्यातीलच शेवटच्या बुधवारी किती तारीख असेल. आपण अगोदर ऑगस्ट महिन्यातल्या पहिल्या बुधवारी किती तारीख आहे ते काढूया. 6 ऑगस्टला शुक्रवार, तर 5 ऑगस्टला कोणता वार असेल, शुक्रवारच्या एक दिवस मागे गुरुवार. आणि 4 ऑगस्टला कोणता वार असेल, गुरुवारचे एक दिवस मागे बुधवार. बघा, 4 ऑगस्टला हा आहे ऑगस्ट महिन्यातला पहिला बुधवार. आणि आपल्याला काय विचारले, ऑगस्ट महिन्यातला शेवटच्या बुधवारी किती तारीख असेल. मग पहिल्या बुधवारी जर 4 तारीख असेल तर दुसऱ्या बुधवारी किती तारीख असेल, दर 7 दिवसांनी तोच वार येतो. मग 4 मध्ये 7 मिळवायचे, 4 अधिक 7, 7 अधिक 4 11, म्हणजे 11 तारखेला सुद्धा बुधवारच. 4 तारखेला बुधवार, 11 तारखेला बुधवार. आता या 11 मध्ये 7 मिळवायचे, 11 अधिक 7 18, 18 तारखेला सुद्धा बुधवारच असेल. आणि 18 मध्ये 7 मिळवायचे पुन्हा, 18 अधिक 7 25, 25 तारखेला सुद्धा बुधवार असेल. आणि हाच या महिन्यातील शेवटचा बुधवार आहे. किती तारखेला, 25 तारखेला. म्हणजे 25 ऑगस्टला त्या महिन्यातील शेवटचा बुधवार असेल. बघा, आता लास्ट क्वेश्चन आहे, वर्ष 2024चा प्रजासत्ताक दिन शुक्रवारी येत असेल तर वर्ष 2025चा राष्ट्रीय विज्ञान दिन कोणत्या वारी येईल. आता आपल्याला प्रजासत्ताक दिन केव्हा असतो, राष्ट्रीय विज्ञान दिन केव्हा असतो हे माहिती असणं गरजेचं आहे, तरच आपल्याला हा क्वेश्चन सोडवता येईल. प्रजासत्ताक दिन 26 जानेवारीला असतो. 26 जानेवारी 2024 रोजी कोणता वार होता, शुक्रवार होता. 26 जानेवारी 2024 शुक्रवारी येत असेल तर आपल्याला काय विचारलंय, 2025 सालचा राष्ट्रीय विज्ञान दिन कोणत्या वारी येईल. राष्ट्रीय विज्ञान दिन 28 फेब्रुवारीला असतो. म्हणजे 28 फेब्रुवारी 2025चा वार आपल्याला विचारलेला आहे. बघा, 2024 मधून 25 मध्ये आपल्याला जायचं आहे. मग 26 जानेवारी 2024 ला जर शुक्रवार असेल तर 26 जानेवारी 2025 ला कोणता वार असेल. 2024 हे लीप वर्ष आहे. मग लीप वर्ष असल्यामुळे पुढच्या वर्षी त्या तारखेचा वार 2 दिवसाने पुढे जातो. म्हणून मग शुक्रवारच्या पुढे 2 दिवस काउंट करायचे, शनिवार रविवार. 26 जानेवारी 2025 रोजी रविवार असेल. बघा, आता आपण एका वर्षातून दुसऱ्या वर्षात गेलो. आता आपल्याला ह्या जानेवारी महिन्यामधून फेब्रुवारी महिन्यामध्ये जायचं आहे. 26 जानेवारी 2025 ला जर रविवार असेल तर 28 फेब्रुवारी 2025 ला म्हणजेच राष्ट्रीय विज्ञान दिवशी कोणता वार असेल ते आपल्याला काढायचं आहे. मग आपण जानेवारी मधून 26 जानेवारी पासून 26 फेब्रुवारी पर्यंत जाऊया. 26 फेब्रुवारी 2025 ला कोणता वार असेल ते आपण अगोदर काढूया. मग एका महिन्यातून दुसऱ्या महिन्यात जाताना जर 31 दिवसांचा महिना असेल, हे बघा जानेवारी महिना 31 दिवसांचा असतो. मग जर 31 दिवसांचा महिना असेल तर पुढच्या महिन्यामध्ये त्या तारखेचा वार 3 दिवसाने पुढे जातो. 3 दिवसानेच का, 31 ला आपण 7 ने भाग देऊया. 7 चौक 28, 11तून 8 गेले 3, 2 मधून 2 गेले 0, बाकी किती उरली, 3 उरली.
बाकी 3 उरले म्हणून 3 दिवस पुढे जायचं. 31 दिवसांचा महिना असेल तर पुढच्या महिन्यात त्या तारखेचा वार 3 दिवसांनी पुढे जाईल. मग रविवारच्या पुढे 3 दिवस काउंट करायचे. सोमवार, मंगळवार, बुधवार. मग 26 फेब्रुवारी 2025 ला कोणता वार असेल? बुधवार असेल. मग 27 ला गुरुवार आणि 28 फेब्रुवारी 2025 ला कोणता वार असेल? तर शुक्रवार असेल. 28 फेब्रुवारी 2025 ला शुक्रवार असेल आणि हेच आपल्या क्वेश्चनचं योग्य आन्सर आहे, शुक्रवार. बघा, आपण 26 जानेवारी 2024 मधून 26 जानेवारी 2025 मध्ये गेलो आणि त्यानंतर मग आपण जानेवारी महिन्यातून फेब्रुवारी महिन्यात गेलो आणि 28 फेब्रुवारी म्हणजे राष्ट्रीय विज्ञान दिवशी कोणता वार येईल ते काढलं, शुक्रवार येईल. 28 फेब्रुवारी 2025 रोजी शुक्रवार येईल. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण दिनदर्शिका या घटकावरील प्रश्न ट्रिकचा वापर करून सोडवले आहेत. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल आणि मी शिकवलेलं जर समजत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.